व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? याला काय कारण आहे? इच अँड एव्हरीथिंग हॅज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. माणसं गरीब झाली याला कारण आहे. पैसा मिळाल्यानंतर माणसं येड्यावानी वागायला लागली यालाही कारण आहे. पोरगा नापास झाला याला कारण आहे. आणि पहिला आला यालाही कारण आहे. व्यसनी झाला यालाही कारण आहे. आणि व्यसनाने बर्बाद झाला यालाही कारण आहे. गरीब होण्याला कारण काय? उत्पन्न झालंय कमी आणि जंगल वाद झालाय जास्त. उत्पन्न कमी आहे आणि जंगल जास्त आहे. आणि जंगल पूर्ण करण्यासाठी जे काढलं जातं तिचं नाव कर्ज. आणि कर्ज जास्त झालं की फिटलं गेलं नाही की जी केली जाते तिचं नाव आत्महत्या. काय केली जाते? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? माणसं संपत्ती मिळाल्यावर बेसुमार का वागतात? तर कमी कष्टात जास्त पैसा मिळाला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. काम न करता पैसा मिळाला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. आणि बुद्धी भ्रष्ट झाली की माणसं इंद्रियाच्या अधीन होतात. आणि इंद्रियाच्या अधीन झाली की माणसं बर्बाद होतात. नापास का झाला? अभ्यास केला नाही. पास का झाला? कष्टाने अभ्यास केलाय. मग तुकाराम महाराजांनी हा गाथा जगासाठी का लिहिला? का लिहिला? व्हॉट इज दॅट रिझन? काय कारण आहे त्याला? त्याचं कारण आहे का? का लिहिला? आम्ही म्हणतो आम्ही शिकलोय. पण तुकाराम महाराजांनी गाथा माणसासाठी का लिहिला? उत्तर, जी व्यक्ती देवाने ज्यासाठी पाठवली त्याने ते काम केलं पाहिजे. उपकार करत नाही कोणी. पखवाद्याने पखवाद वाजवला तर काय उपकार नाही. गायकानं गायन केलं तर काय उपकार नाही. आणि कीर्तनकारानं कीर्तनही केलं तर काय उपकार नाही. तुम्हाला देवाने त्याच्यासाठी पाठवलंय. हा, केलाच पाहिजे. पैलवानानं व्यायाम केलाच पाहिजे. पखवाद्यानं रियाज केलाच पाहिजे. गायकानं रियाज केलाच पाहिजे. कीर्तनकारानं अभ्यास केलाच पाहिजे. नोकरीवाल्याने पगारावरच भागवलं पाहिजे. तू तर पगाराला हातच लावित नाही. वरच्या वर इस्टेट कमवतो आणि रिटायर झालो मनोरुग्ण होतो. मांजरी संघ शिल्पी काढतो. तुझं त्याचा विचारच करत नाही का? आणि मग मनोरुग्ण होतो. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये खड्यावर खडे आणीत बसतो का? त्याने पगारावर भागवलंच पाहिजे. व्यापाऱ्याने काट्याला झटका न मारता कमावलं पाहिजे. आणि शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे? अध्याय नंबर 18 ओबी नंबर 88 किंबहुना कृषी जिने गोधने वर्तो निजावे. त्यानं गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी. हे त्याचं काम आहे. इथं नाचलं पाहिजे. हो, अवलादी डांबरीवर नाचत द्या. बाई वाड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात. हाताला धरलं या, मग धरतो कुठं? बरं नको धरू हाताला, दुसरी जागा कुठे? हे नाही, इथं नाचलं पाहिजे. इथं काही लोक म्हणतात, काही लोक म्हणतात बा मी सुशिक्षित आहे कसं नाचावं. मामा पीएचडी होते. दांडेकर मामा पीएचडी होते. तुला पीएचडी कशा संघ खाते हे सुद्धा कळत नाही. सध्या काय तुम्ही किती शिकले? किती शिकले तर काय? 10वी म्हणजे पहिली आहे सध्या. 12वी म्हणजे दुसरी. 4थी झालेला मुख्याध्यापक होत होता. इथं MA BEd शिपाई आहे. ते काय क्वालिटी थोडीच आहे नाही. पण लाज वाटते. आणि 80% कीर्तनकार सध्या ग्रॅज्युएट आहेत महाराष्ट्रात. MA BA कोणी खात नाही. MA फिर PhD DH मुकाबले LLB DEd BEd ज्युनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन MBA DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि FIN BTech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि सेट आणि फार्मसी आणि ICT डिग्री डिप्लोमा MBA BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ किडनी रोग तज्ञ फुफ्फुस रोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ. रोगगुप्तन गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्याला तर रोगगुप्त. 10 वर्षापूर्वी एक डॉक्टर
पूर्ण शरीर तपासायचा. आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5 वर्षाने उजव्या कानाचा डॉक्टर डाव्या मजल्यावर आणि डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर. याचं उत्तर आहे का? आणि अभंगाला सुरुवात करायची. फक्त कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना आहे, कीर्तनाला फक्त बोलत जायचं. बोलत तरच सूत्र बसणार, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. का? अरे तुम्ही मी भाग्यवान आहे, 3 लाटेतून वाचलोय. हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. हॉस्पिटल विकत घेणारे गेले आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना 2-4 गोष्टी सांगणारे. पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची गरज आहे. दंगली करायचे दिवस राहिले नाही. आता तो काळ गेला. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल. जर कधी टपरी विपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची. 3 महिने जामीन नाही आता. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी, आग लाव त्या मोर्चाला. याच्यात उतरू नका. विनोद हा नाही. मारामाऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो. जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं? दुसरं वाक्य सांगतो. 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या. तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्या, तुम्ही जय होणार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या कपाळात राहायचं. ती काय पिसाळली का? फक्त पाहत राहायचं. ती बुखत आणि गप बसत. जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना. पाया पडायचं सर परत करणार नाही. फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर भीक मागायची पाळी आली. हातानं 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिवीन बापाच्या. यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला. यांनी 2 ठोन दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र व्हा. राग आला बायको उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं. काय करतो आता? सुटून आला आणि मेला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुमचं? तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही. फायदा नाही. कशाला भांडण करायचं? का करायचं? राहायचं तरी किती दिवस? 1.5 गुंठा जागा होती 2 भावांची. 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकील म्हणजे हे नाही. वकीलही मिळाला. वकील तर मिळाला पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही? मिटून घ्या. फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची? तू 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 आम्हाला नको शिकू. तू पाय. वादाला फळ आहे अजिबात नाही. 3री गोष्ट सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य. भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि 3रं वाक्य. खिशातला पैसा जपून वापरा. कुठेही वालू नका. लक्ष्मी चंचले. काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक. कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला.
10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, या दरिद्रीनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. मग आता त्याच्याकडं मोटरसायकल 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 200-250 रुपये. ते का आला हरिपाठ करीन? ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते, त्याला बाप नाही ना. मग आता त्याने हायवेला वाढदिवस साजरी करायची, धाब्या पुढं केक ठेवायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं, खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय? आणि मग दारू प्यायलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए रट्ट्या, ए भिक्या. का आला सुधरतील? लहान आले पोरं बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोला. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला. आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात. घाबरायचं नाही, जोरात बोला. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. मोठाले पोरं नका बोलू. ए जा पटकन. लहान पोरं, या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. पुढचा प्रश्न मोठ्याल्या पोरांनी बोलायचं नाही. पुढचा प्रश्न पोरांनो, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकटे, जोरात सांगा, आई आणि एक ताकद जपून वापरा. 2 भांडणापासून दूर राहा. आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे. मी सांगतो हा, याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे. आणि 3 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा. लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला. बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं. पण तो सिलेक्शनवरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला. आई, मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातलं सांगितलं, एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. महिला मंडळ तुमच्या घरी महिला मंडळ
तुम्ही महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकांना कधी ते जेवायला बोलवायचं नाही. ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही त्याचा. मी भात खात नाही वांग, तू येऊच नको खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या, तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आपल्या घरात महिला मंडळ मुलीला 4-5 ड्रेस आहेत. भांडे घासणाऱ्याची मुलगी मेडिकलला पहिली आली म्हणजे 12वीला, तिचा मेडिकलला नंबर लागला. आपल्या मुलीचा कपाटातला एक ड्रेस तिला देऊन टाका, तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आता सगळ्या लोकांनी हे करायला शिका, ही काळाची गरज आहे. 10वीला 80% पाळणारी मुलगी फक्त परिस्थिती नाही म्हणून 8ला जाते. तिची बुद्धी 8ची नाहीये, ती सायन्सची बुद्धी आहे. पण कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही आणि योग्य मार्गदर्शन नाही. आता सगळे लग्नपत्रिका छापायचं बंद करा. सगळ्यांकडे हे मोबाईल आहे. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण तुझ्या घरी का तमाशा आहे. 450 नाव छापितो बावळा का, कशातही पैसे घालायचे, पागलपणाची लक्षण. पुरी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी फेटे सुरू केली. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय करता, येड्याचा बाजार. कशातही पैसे. चांगले बसून लोक जेवत होते, आला किडा उभ्यानं जेवाना. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. एक लय पैसे ना, हलकट नाही तर. आणि ते वरहडणं आला एक ताटली हातात घेत भात, कान फट दिले. एकाला भातच सापडला, ते ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांब कोळा केला. काय गेलं त्या बापाचं. आता गुलाबजांबू असा नाही राहिला. अरे काय तुझ्या बापाचं गेलं का काय होता ना चांगला गोल, टपा टपा म्हातारी तोंडात टाकायची. गुतला म्हातारीच्या नागपुडीत, मेला म्हातारा. काय गरज काय होती पण. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक एकत्र. राजा राणी, राजा एवढा, एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. थोडा दम घे, थोडा दम घे. तर त्याची पार कॅपॅसिटी संपली. थांब सर, ये मोकळा बस, थोडा मोकळा बस. दम खोंडला त्याचा. ते मोकळा होय, मोकळा होय. हा, त्याला हसून हसून तो डोळे त्याचे काही झाले. मोकळा बस. काय का मी आहे ना.